मराठी सृष्टीतून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे। सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद सावकार यांचे निधन झाले आहे। वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रसाद यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील एक तारा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे। 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रसाद सावकार यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेलं संगीत अवघा रंग एकची झाला हे नाटक चांगलंच गाजलं होतं। जुन्या आणि नव्या पिढीला हे नाटक खूपच आवडलं। या नाटकातील प्रसाद यांचे सहकलाकार अभिनेते अमोल बावडेकर यांनी सोशल मीडियावर प्रसाद यांच्याविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे। एक अवलिया गेला, एका संगीत युगाचा अंत झाला, भावपूर्ण श्रद्धांजली। नाटकात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केली होती। ते बाप आणि मी मुलगा हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संचित आहे। नाटक बंद झालं, वर्ष सरली, पण अप्पांनी माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही। आज आप्पा गेले, माझ्या डोक्यावरचा एक हक्काचा मायेचा हात हरपला। संगीत रंगभूमीचा हा सुवर्ण काळ आता केवळ स्मृतींमध्ये जिवंत राहील असे त्यांनी लिहिले आहे। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।